डाळ स्वच्छ धुवून घेतली, हळद तेल टाकून घेतलं, 3-4 शिट्ट्या होऊन दिल्या. डाळीत थोडं जास्त पाणी टाकायचं जेणेकरून आपल्याला आमटीसाठी ते पाणी वापरायला येतं. विलायची घेतली, सोप घेतली, त्याच्यामध्ये साखर टाकून बारीक करून घेतलं, थोडंसं त्याला भाजायचं. त्याच्यानंतर काय केलं, व्यवस्थित एकदम चरकून दिलं पुरण, म्हणजे चांगलं घट्ट होऊस्तर गूळ टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित ते आपण शिजवून घेतलं. त्याच्यानंतर अशी चाळणी घ्यायची, तांब्या घ्यायचा आणि असं फक्त पुढं त्याला सरकवत जायचं. अतिशय मस्त असं पुरण तयार झालेलं आहे. चला तर मंडळी, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला जर ह्याची पूर्ण रेसिपी हवी असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. हे बघा किती सुंदर पुरण शिजलेलं आहे, छान छान झालेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवून 2-3 दिवस तुम्ही हे पुरण मस्तपैकी अशी पुरणपोळ्या बनवून खाऊ शकता. धन्यवाद. सबस्क्राईब करायला